आई मला सांग, तू काहीतरी ठरवून आली होतीस का या घरात? तुला आता मी किंवा पारू आमच्या दोघींपैकी कोणाची तरी एकीची निवड करावी लागेल. ह्या मुलीने माझं नाक कापलंय. तुझा या कुटुंबाशी, या घराशी आणि माझ्याशी काहीही संबंध नाही. माझ्या आयुष्यात खोट्याला जागा नाही. मग तो माझा मुलगा असला तरी. यापुढे मला आयुष्यात कधी तोंड दाखवू नका तुमचं. तिच्या येण्याने जर तुमचं कुटुंब पूर्ण होणार असेल तर मग माझी काहीच गरज नाही. तू फक्त पारूचा स्वीकार कर, एवढंच म्हणतोय ना. या मुलीचं नाव परत या घरात घेतलं जाणार नाही. मला हिचा चेहरा बघायची सुद्धा इच्छा नाहीये. कारण ह्या मुलीनी माझ्यापासून माझ्या मुलाला हिरावून घेतलंय. ज्या दिवशी तू त्या मुलीचा हात पकडून या घरातनं बाहेर पडलास ना, त्या दिवसापासून तुझा आणि आमचा काहीही संबंध राहिला नाही. मग तसं असेल तर मग तू सगळ्यांसमोर स्वीकार कर ना की पारू माझ्या मोठ्या मुलाची बायको आहे, माझी मोठी सून आहे. तुमचं घर पूर्ण होणार आहे ते आदित्य आणि पारूमुळे. तिचा स्वीकार कर. दादा, तू मला आता मरायला सांगितलंस ना तर मी आनंदाने जीव देईन. पण मी या मुलीचा कधीही स्वीकार करू शकत नाही. मग पारू हळदी कुंकवाला यायला तयार होईल. तिला तिच्या हक्काचा मान सन्मान मिळाला तर मी तिला स्वतःहून घेऊन येतो. तू मला कितीही सांगितलंस ना तरी ह्या मुलीला मी माझी सून म्हणून या घरात कधीही स्वीकारणार नाही. आई बोल ना, तू पारूचा